आजचा सगळा गुन्हा समजून घ्यायचा असेल तर 2 वर्षापूर्वीचा एक किस्सा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगावा लागेल। विषय फलटणपासून सुरू होतो। फलटणमध्ये एक डॉक्टर असतो, MS वगैरे झालेला, आणि त्याला पोलीस अटक करतात। कारण असतं की तो गर्भलिंग चाचण्या असतो। त्याला अटक झाल्यानंतर असं कळतं की या सगळ्यामध्ये कोण कोण आहे, त्याच्याकडे कुठून कुठून लोक यायचे, आणि तो ज्या टेस्ट करायच्या ते कस्टमर्स त्याला प्रोव्हाइड करणारे आणखी काही फॅमिली फिजिशियन आणि डॉक्टर असायचे की जे त्या नवरा बायकोला इकडे चाचणी करण्यासाठी पाठवायचे। हा त्याच्यात एक्झॅक्टली ते भ्रूण कोण आहे, म्हणजे ते मेल आहे का फिमेल आहे हे डिटेक्ट करून द्यायचा, आणि त्यानंतर त्यानुसार ते अबॉर्ट केलं जायचं। 2 वर्षापूर्वी या डॉक्टरला अटक झाली। त्याला अटक झाल्यानंतर त्याचे नेक्सस पुणे म्हणजे फलटणपासून, बघा, फलटणपासून पुण्याच्या दौंड, सासवड या भागात तिथून नगरपर्यंत असल्याचं दिसलं, आणि मग कळलं की वेगवेगळ्या जिल्ह्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा सगळ्यात मूळ हा कोण आहे, तर हा MS झालेला बाबा आहे। आता विषय असा आहे की तो तर ताब्यात आहे, त्याला पोलिसांनी अटक केली। मागच्या गुन्ह्यांमुळे तो त्याच्यातून बेल झालेला नाही, कारण सिरियस ऑफेंड आहे हा। मुद्दा असा आहे, त्यावेळी त्याच्याकडे एक हेल्पर होता, त्याचं नाव आहे अण्णासाहेब गिरी। 12वी पास आहे। पुढे काहीतरी फार्मसीला वगैरे ऍडमिशन घेतलं, पण ते काही त्याचं कंप्लीट झालेलं नाही, त्यामुळे 12वी पास असा असतो माणूस आहे। याने वाघोलीतल्या एका डॉक्टरकडून पोर्टेबल मशीन आणलं, जे चायनीज मेड आहे, आणि नंतर आधी ज्या डॉक्टरकडून तो काम शिकला होता तो धंदा त्याने परत सुरू केला, आणि यानंतर दौंडमधलं परत एकदा गर्भलिंग चाचणी संदर्भातलं रॅकेट ओपन झालं। 15 पेक्षा जास्त डॉक्टर याच्यामध्ये सहभागी आहेत। महत्वाचं काय, याच्या लिंक्स फक्त पुणे दौंड पुरते मर्यादित आहेत, त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोहोचलेल्या आहेत। आणि तिसरं महत्वाचं, महिन्याला किमान 50 चाचण्या व्हायच्या, म्हणजे महिन्याला किमान 50 गर्भ हे अबॉर्ट केले जायचे। काय सगळं प्रकरण 1 बाय 1 समजून घेऊ। त्याचं कारण असं आहे की या सगळ्या संदर्भात पोलिसांनी ज्या डिटेल्स दिल्यात त्यामध्ये तारखा, नावं आणि आरोपी या सगळ्या गोष्टी सिक्वेन्सनुसार एकदा समजून घेतल्या की घटनाक्रम स्पष्ट होईल आणि काय प्रकरण घडलंय हे पण कळेल। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहायला सुरू केली आहे पुणे मेट्रो। सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 10 वाजता आपला हा शो असणार आहे, आणि मी स्वतः तुम्हाला पुणे रिजनमध्ये काय घडतंय, शहर, तालुका आणि बाकी ग्रामीण भाग, या सगळ्यातल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। या शोसाठी तुमच्याकडे म्हणून जर कोणत्या बातम्या असतील तर याच्या कमेंटमध्ये तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला 100% कॉल करणार। सुरुवात करू। मी या सुरुवातीला अण्णासाहेब गिरी नाव घेतलं होतं। हा या सगळ्यातला मूळ आरोपी आहे, जो स्वतः 12वी पास आहे बाबा। मधल्या काळात त्याने फार्मसीचं वगैरे शिक्षण घेतलं होतं, पण ते काही गोष्टी त्याच्या पूर्ण वगैरे झालेल्या नाही, तसं पोलीस तपासात आता समोर येत आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये हे दौंड तालुक्यातलं जे अबॉर्शन करत असतं त्याचं रॅकेट कसं समोरलं आपण समजून। पहिला मुद्दा याच्यातला, या सगळ्यामध्ये 14 मे 2026ला काय झालं बघा, म्हणजे आणखी एक 15-16 दिवसापूर्वीचा विषय हा। डॉक्टर सचिन विठ्ठल गुजर या एका व्यक्तीकडून अवैधरित्या एका महिलेची गर्भलिंग निदान ही चाचणी करत असल्याचं समोर आलं। आता या डॉक्टर सचिन गुजरची लिंक पोलिसांना मिळाली, या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आला। त्यानंतर 19 तारखेला लगेच 14 तारखेचा पहिला विषय, 19 तारखेला हा जो सचिन गुजर आहे यांनी प्रसारित केलेल्या त्या व्हिडिओमध्ये हा अण्णासाहेब गिरी जो माणूस आहे, हा मूळचा तसा पारनेरचा आहे, तो दौंडमध्ये राहतो। हा गिरी त्या महिलेची ती चाचणी करत असल्याचं समोर आलं। पोलिसांना 19 तारखेलाच ही खात्री झाली 4 दिवसामध्ये की हा गिरी याच्यामध्ये कल्प्रिट दिसतोय। 20 तारखेला गिरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यानंतर त्याची चौकशी झाली। चौकशी झाल्यानंतर त्याची पहिली रिमांड झाली। बरं, तोपर्यंत ही इतकं सगळं मोठं हे समोर झालेलं नव्हतं बरं का। 20 तारखेला त्याचा पहिला रिमांड झाला, तो 5 दिवसांचा होता। 5 दिवसात त्याने काही आरोपींची नावं सांगितली। त्यातला पहिला होता अतुल जाधव, तो लोणी काळभोर वाघोलीचा आहे। त्यानंतर दुसरा आहे नरेंद्र ठाकरे, या दोघांची त्यांनी नावं सांगितली। मग पोलिसांनी आणखी आपण ज्याला म्हणतो की फर्दर इन्व्हेस्टिगेशन या सगळ्यामध्ये केलं त्याच्या रिमांडमध्ये। मग ही नावं मिळाल्यानंतर त्यांनी 24 मेला आता अतुल जाधवला अटक केली। आता ती झाली, त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणात 5 दिवसांनी त्याचा रिमांड संपला। कोणाचा? अण्णासाहेब गिरीचा रिमांड संपला। मग त्याच्या संदर्भात त्याने आणखी 2 नावं सांगितली। त्याने मंदार माळीचं नाव सांगितलं आणि सुंदरम कदम जो उरुळी कांचनचा त्याचं एक नाव सांगितलं। आता या सगळ्यांना पोलिसांनी एव्हिडन्सच्या बेसिसवरती आरोपी केलं। का केलं? कारण हे सुद्धा अण्णासाहेब गिरीचं रॅकेट चालू आहे माहिती होतं। हे वेगवेगळ्या ठिकाणाहून डॉक्टर्सला अप्रोच व्हायचे, कस्टमर जाणायचे, ज्यांना ती भ्रूण मुलगी नकोय तिचं अबॉर्शन केलं जायचं। बघा अजून पण काय चाललंय समाजामध्ये, ठीक आहे। हे सगळं सापडल्यानंतर या सगळ्यामध्ये आणखी 3 दिवसांचा रिमांड झाला, आणि मग
त्याच्यामध्ये पोलिसांना कळलं की अण्णासाहेब गिरी याच्याकडून जी गर्भनिदानाची जी तपासणीसाठीची मशीन वापरण्यात येत होती ती मशीन एका मेमोरँडम पंचनाम्याद्वारे त्यात जप्त करण्यात आली. मग त्याने सांगितलं त्यांनी ती वाघोलीच्या एका माणसाकडून आणली, जिथे एक डॉक्टर होता वाघोलीचा. त्या डॉक्टरने त्याला ती मशीन सेकंड हँड दिली. याला मशीन कशी चालवायची आधीपासून माहितीच होतं, कारण ह्या त्या डॉक्टरचा हेल्पर म्हणून आधी जो फलटणचा डॉक्टर त्याचा हेल्पर म्हणून हा गिरी काम करत होता. 12वी पास आहे, पण काम मात्र त्याला चोख जमत होती. मुद्दा असा आहे, मग ज्या वाघोलीच्या डॉक्टरकडून त्याने ते मशीन घेतलं त्या डॉक्टरला सुद्धा माहिती होतं की हा काय करतो काय नाही ते, आणि त्याचसाठी त्याने त्याला ते सेकंड हँड मशीन प्रोव्हाइड केलं. महत्वाचं असं आहे, असे जवळपास 15 आत्ता वेगवेगळ्या डॉक्टरांच्या चौकशा झाल्या आहेत. आणखी डॉक्टर त्याच्यामध्ये असतील की एक मोडस ऑपरेंडी कॉमन काय होती, डॉक्टरांकडे कपल येणार, त्याची सोनोग्राफी करायची म्हणून सांगायची. त्यांना डॉक्टर विचारणार की तुम्हाला एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेड आहे, साधारण मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे वगैरे वगैरे, ह्याचं बेसिक बोलण्यातून कळून जातं. मग त्यांना सांगितलं थांबा आपण चेक करू की एक्झॅक्टली हिच्या पोटात कोण आहे ते गर्भामध्ये, आणि त्याच्यानुसार मग हे या गिरीकडे पाठवायचे. त्याचे चार्जेस ठरलेले असायचे आणि त्याच्यामध्ये डॉक्टरचं कमिशन कट व्हायचं. आता बघा, याच्यानंतर तारीख उजाडते 24 तारखेला गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याचा 24 चाचणीचा हे सगळं पुढे आलं. याच्यानंतर 31 मे उजाडतो. आरोपी अण्णासाहेब गिरी याच्याकडून गर्भलिंग चाचणीचं मशीन हस्तगत करण्यात आली. तपासादरम्यान त्यांना कळलं की जवळपास 15 जणांची वेगवेगळी त्यांनी चौकशी केली आहे. ते त्यांचे साक्षीदारांचे त्यांचे जबाब नोंदवले. 183 अन्वये त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आणि उर्वरित जबाब आणखी पोलीस आता नोंदवत आहेत. यातला मंदार माळी आणि सुंदरम कदम हे दोघे आहेत. हे यांचा शोध अजून सुरू आहे. दोघांना काही सापडले नाहीत. यांची नावं या अण्णासाहेब गिरीने तपासामध्ये घेतलेली होती. आता यातला आरोपी जो नरेंद्र ठाकरे आणखी एक आहे, त्याला ऑलरेडी दुसऱ्या गुन्ह्यात याच्या आधी अटक झालेली होती. आता त्याचा पोलीस ताबा घेत आहेत. महत्वाचं असं आहे की या सगळ्या प्रकरणाची बँक स्टेटमेंट्स प्राप्त झाली आहे आणि त्याच्याकडून मोबाईलचं म्हणजे सीडीआर वगैरे आहेत, याचं सुद्धा तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. फक्त इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये जे एसपी संदीप सिंग गिल आहेत त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार साधारण असं दिसत होतं की एक्स्ट्रा जे सगळे आरोपी वाढले त्या आरोपींनुसार याच्यामध्ये आणखी 2-3 कलमं वाढवण्यात आली, कारण हे एक कॉन्स्पिरेटिव्ह रॅकेट आहे. म्हणजे हे एका कॉन्स्पिरसीचा भाग आहे. सगळे एकत्र मिळून हे सगळे रॅकेट चालू होते. एकटं काय कोणी हे करत नव्हतं हे सिद्ध झालंय. आणि महत्वाचं काय तर 30 ते 35 हे साधारण 30 ते 50 हे किमान महिन्याला तेवढी गर्भनिदान तिथे केली जात होती आणि 3 ते 4 वर्षापासून तो करत होता. आत्ता करतोय असं नाही. म्हणजे त्याचा डॉक्टर जे 2-2.5 वर्षापूर्वी त्याला अटक झाली त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली. त्या डॉक्टरला सोडल्यानंतर पण त्यांनी त्याचं स्वतःचं वेगळं दुकान मांडलं आणि जिथे या सगळ्या गोष्टी करत होता. आता जवळपास 15 डॉक्टर या सगळ्या प्रकरणात जाणार आहेत आणि हा गिरी 12वी पास आहे. तो निम्म फार्मसी केलं असं सगळं तो सांगतोय खरं, पण याच्याही त्याने काही वेळ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलंय. इतकंच नाही तर आतापर्यंत पुणे, अहिल्यानगर आणि वेगवेगळे पुण्यातले तालुके, भोर हवेलीपासून ते तिकडे खाली दौंड, इंदापूरपर्यंत अशा सगळ्या ठिकाणी याने स्वतःचं प्रस्थ पसरवलं. एकमेकांच्या कॉन्टॅक्ट्समधून डॉक्टर जोडले आणि त्यानंतर खेळ सुरू झाला तो पैशाचा आणि कमिशनचा. अगदी 10 ते 15 हजार रुपयापासून या चाचणीचा रेट ते घेऊ लागले की भ्रूण नक्की मेल आहे का फिमेल हे सांगायचं. आणि ज्याची जेवढी गरज, क्लायंट जितका समोरचा श्रीमंत असेल हे डॉक्टरला ऑलरेडी माहिती असायचं की समोरचा क्लायंट कोण आहे. कारण साधारण प्रेग्नन्सीच्या वेळी आपला जो कोणी फॅमिली डॉक्टर आहे तो आपण बघतो किंवा आपल्या जवळचा किंवा ओळखीतला आपण गायनेकोलॉजिस्ट कोण आहे तो बघतो. आणि त्यामुळे त्या गायनेकोलॉजिस्टला, त्या डॉक्टरला हे माहिती असायचं की याची आर्थिक कुवत किती आहे. त्याच्यानुसार तो समोर फॉरवर्ड करायचा आणि मग त्या रेटमध्ये निगोसिएशन्स व्हायचे. तो निगोशिएट झालेला रेट जो असायचा तो त्यातलं गिरीला पैसे मिळायचे आणि प्लस डॉक्टरने कस्टमर आणला म्हणून डॉक्टरला कमिशन मिळायचं. महिन्याला 50 तरी, म्हणजे टेस्ट तर आणखी होत असतील पण 50 जणांचं तरी या सगळ्यामध्ये दर महिन्याला मुलींना ज्यांना नकोय ते भ्रूण ते मारून टाकण्यात आलं. काय सुरू आहे बघा. या सगळ्या अंतर्गत आता गुन्हा तर दाखल झालाय, पोलीस तपास पण करतायत, पण रॅकेट, ऑर्गनाइज क्राईम या सगळ्यामध्ये दिसतोय हे मात्र आता क्लिअर झालंय. बाकी तुम्ही पुण्यातल्या सगळ्या घडामोडींसाठी हा पुणे मेट्रो कार्यक्रम बघत राहा, मुंबईत सबस्क्राईब करा. आणि मी आता व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, तुमच्याकडे जर कोणाला कोणत्या या संदर्भात पुणे रिजन मधल्या बातम्या असतील, कोणताही तालुका असेल पुण्यातला, जिल्ह्यातला, काही हरकत नाही. मुद्दा असा आहे, कोणतीही या सगळ्या संदर्भातले इनपुट्स असतील 2 ओळी आत्ता कमेंटमध्ये टाका, नंबर तुमचा टाका, मी तुम्हाला कॉल करणार आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत येऊन का थेट पुण्यावरून.